ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बंजारा आणि वंजारी समाजानंतर आता जालना जिल्ह्यात धनगर समाज देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी उभा आहे जालना शहरातल्या अंबड चौफुली भागामध्ये। आजपासून धनगर समाजाचं उपोषण जे आहे ते सुरू झालेले आपण या ठिकाणी पाहतोय की जालना जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करावा ही प्रमुख मागणी जी आहे ती या ठिकाणी धनगर समाज बांधवाच्या वतीनं करण्यात येत आहे। आपल्यासोबत उपोषण करते दीपक बोराडे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, आजपासून तुम्ही खरं तर एल्गार पुकारलेला आहे, आजपासून एल्गार पुकारलेला आहे, काय सांगणार? अरे आवाज बंद करा त्याचा। संविधानावर हात देत चालतो आणि त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर जमातीचा समावेश हा ST प्रवर्गात केलेला आहे। दुर्दैवानं र आणि डच्या शब्द छलामध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आम्हाला वंचित ठेवलंय। 2014ला देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी बारामतीमध्ये आमच्या बांधवांना शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। आजही देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, नरेंद्र मोदी साहेब केंद्रात पंतप्रधान आहे, तुमची जागतिक महासत्ता आहे, तुम्ही दिलेला शब्द पाळा। धनगरांच्या भरोशावर तुम्ही आमदार, खासदार, मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात, तुमची सत्ता आली, धनगरांना आता फसवू नका। आम्ही या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर जमातीच्या ST आरक्षण मुक्तीचा संग्राम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होऊन ST सर्टिफिकेट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे आंदोलन थांबवणार नाही। आज तुम्ही आपण पाहू शकता या ठिकाणी हे लोक आपण एकदा दाखवा, पाऊस आहे आणि पावसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी उभी आहेत। ही लोक आज येतो अभि झाकी आहे, अजून येणारा काळ याच्यापेक्षा डेंजर होईल। आमची विनंती आहे, आमच्याही लोकांना बेजार करू नका आणि नंतर तुम्हीही बेजार होऊ नका। आमच्या लेकराबाळांना STचे प्रमाणपत्र देऊन टाका। काय भूमिका आणि काय इशारा आहे तुमचा पुढचा? आता तुमची दिशा कशी असणार आहे? आमची दिशा सरळ आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही शब्द दिलाय की आम्ही आरक्षण देतो, ते तुम्ही अंमलबजावणी करावी, आमच्या लेकरांना STचे प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा आज पावसामध्ये हा धनगर समाज शांततेच्या मार्गाने या ठिकाणी बसलाय। मी चांगला बोलतोय तोपर्यंत हे लोक शांत आहे, माझं बोलण्याचा आवाज जसजसा कमी होईल तसतसा जालन्यासह संपूर्ण राज्यातील धनगरांचा संयम तुटत जाईल। यांचा संयम आपण तुटू देऊ नका, आमचा आवाज डाऊन होऊ देऊ नका। माझा आवाज डाऊन होण्याच्या आत, समाज बांधवांचा संयम तुटण्याच्या आत कायदेशीर आमची जी मागणी आहे, संविधानिक आमची जी मागणी आहे ती पूर्ण करा, तुम्ही आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करा। बरं, पण आपण पाहतोय की ज्या आदिवासी संघटना आहेत त्या सुद्धा आता आक्रमक झाल्या आहेत, त्यांचा सुद्धा विरोध आहे, घुसखोरी होऊ देऊ नये अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। मुळात आता त्यांना आम्ही विरोध करणार नाही, त्यांचा विरोध करणं त्यांच्या जागेवर साहजिक आहे, पण त्यांना माझी विनंती आहे, भावांनो, तुमचा आणि आमचा याच्यामध्ये वाद होण्याचं काही कारण नाही आहे। आम्ही ऑलरेडी या ठिकाणी 3.5% स्वतंत्र आरक्षण घेऊन आहोत। सरकारने ठरवायचंय हे आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा आहे। आम्ही ज्यावेळेस तुमच्या STमध्ये येऊ तर आम्ही आमच्या पाठीवर गथोडे बॅगा घेऊन येणार नाहीये तुमच्या जागा घ्यायला, तर आम्ही आमच्या स्वतंत्र 3.5% जागा घेऊन या STमध्ये बसणार आहोत। त्याच्यामुळे आमच्यामुळं तुमच्या सीटाला कुठं धक्का लागणार नाही। आपण ही भावना समजून घ्या आणि विनाकारण तेढ निर्माण करू नये, सामाजिक शांतता या ठिकाणी बिघडवू नये, आमची भूमिका समजून घ्यावी आणि विनाकारण विरोध न करता आमच्या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी होऊ द्यावी। आता बेमुदत असणार आमरण उपोषण? माझं आमरण उपोषण हे बेमुदत नाहीये, तर जोपर्यंत आमच्या लेकरांच्या हातामध्ये STचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते दीपक बोराडे, आजपासून ते आमरण उपोषणाला बसलेले आहे। सरकारने तात्काळ आम्हाला ST प्रमाणपत्र वाटप करावे, अन्यथा हे आंदोलन जे आहे ते अधिक यापेक्षाही अधिक तीव्र होईल असा जो आक्रमक इशारा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जालना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सकल धनगर समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत।
समाजाने एल्गार पुकारलेला आहे. दीपक पांडेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.